इथे डेरिव्हेटिव्ह सिंगल कसा काढायचा, सिंगल डेरिव्हेटिव्ह. पहिल्या इक्वेशन मध्ये पॅरामीटर टी आहे, तर पहिल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, दुसऱ्या इक्वेशनचा हाऊ, आणि सेकंड डेरिव्हेटिव्हला फर्स्ट डेरिव्हेटिव्हने आपण डिवाइड करून टाकू तो फॉर्म्युला घेऊन, तेव्हा आपल्याला काय मिळेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि मग नंतर सेकंड काढू समजा. ठीक आहे. तर मग आन्सर मध्ये लिहिताना सर्वात पहिले फर्स्ट इक्वेशन पहा, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर गिवन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे इथे विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं आहे. समजा डायरेक्ट घेतो मी, डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू, कॉन्स्टंट नंबर ए आहे, तर डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर. आन्सर मिळेल ए इंटू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉईस टी. ओके, म्हणजे आन्सर काय मिळेल, टॉईस 80. ओके, याला देऊ शकतो आपण इक्वेशन फर्स्ट. ही व्हॅल्यू झाली आहे डी एक्स बाय डी टी. ओके, सेकंड इक्वेशन पहा कोणतं आहे, y इज इक्वल टू टॉईस 80. y इज इक्वल टू टॉईस 80. ओके, हे दिलेलं आहे गिवन. इथे सुद्धा विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी बाय डी टी ऑफ y इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर टॉईस ए आहे, टॉईस ए, टीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ टी, आणि आन्सर मिळेल टॉईस ए इंटू 1, म्हणजे आन्सर मिळेल टॉईस ए. इक्वेशन सेकंड. ओके, इथपर्यंत ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, ही व्हॅल्यू झाली आहे डी वाय बाय डी टी. इथे भाग तुम्ही करू शकले असते, काही एकदम जास्त कठीण नाहीये समजा. ठीक आहे. आणि याच्यानंतर तो फॉर्म्युला घेणार आपण. फॉर्म्युला आहे डी वाय बाय डी एक्स, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी. ओके, डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. ओके, काय आन्सर मिळेल मग, टॉईस ए ला कशाने डिवाइड करावं लागेल, इक्वेशन फर्स्ट टॉईस 80, टॉईस 80. काय आन्सर मिळेल मग, टॉईस टॉईस हे कॅन्सल, 1 अपॉन टी, आणि ही व्हॅल्यू झाली आहे डी वाय बाय डी एक्स. ओके, याला कोणता डेरिव्हेटिव्ह म्हणतात, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता काय घ्यायचं आपल्याला, सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके, डी वाय बाय डी एक्स, या टीला आपण वरती घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे ना, टीला आपण वरती घेऊन जाऊ शकतो, म्हणजे टीचा पॉवर काय होईल मग, -1. आणि आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण, एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता पहा, डी बाय डी एक्स ऑफ लेफ्ट साइड means dy by dx is equal to d by dx of t raised to power -1. काय आन्सर मिळेल विचार करून पहा, -1 आधी. ओके, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण, x रेस टू पॉवर n चा. ओके, n आधी, त्याच्यानंतर इंटू t चा पॉवर n -1 -1. ओके, त्याच्यानंतर t चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ टी. काय आन्सर मिळेल पहा बरं, मायनस टी चा पॉवर -2 आणि इंटू डी टी अपॉन डी एक्स. थोडा विचार करा की मायनस टी चा पॉवर -2 ला आपण खाली आणू शकतो. ठीक आहे, टी चा पॉवर हा जो निगेटिव्ह आहे त्याला आपण खाली आणू शकतो. काय होईल मग, टी चा पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल. ओके, ठीक आहे, म्हणजे वरती काय राहणार मग, -1, वरती -1 अपॉन मध्ये टी चा पॉवर -2 चं काय होऊन जाईल, +2. ओके, निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल अपॉन मध्ये आणल्यावर, आणि वरती 1 राहील, आणि इंटू डी टी अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू कुठून मिळेल आपल्याला, फर्स्ट इक्वेशन मधून पहा मिळेल का. हे बघा, dx अपॉन dt आपण काढलेला आहे, dx अपॉन dt काढलाय टॉईस 80, म्हणजे याचा अर्थ की dt अपॉन dx जर आपल्याला पाहिजे, dt वरती पाहिजे, dx खाली पाहिजे, तर याचा रेसिप्रोकल म्हणजे काय घ्यावं लागेल, 1 अपॉन टॉईस 80. ठीक आहे, 1 अपॉन इथे घ्यावं लागेल 1 अपॉन
टॉइस एटी. आणि आता यांचं मल्टिप्लिकेशन करा, काय होईल? मायनस 1 इंटू 1 1 टॉइस ए आणि टी स्क्वेअर इंटू टी म्हणजे टी क्यूब. ओके, इथपर्यंत ठीक आहे. ही व्हॅल्यू कशी झाली आहे? डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आन्सर मिळाला का आपल्याला? नाही. ओके, आता कसा विचार करायचा मग? हा जो सेकंड डेरिव्हेटिव्ह याच्यासोबत एक्स आणि वाय आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मी काय करतो, याला थोडं सेपरेट करतो इथे. हे बघा काय करतो मी, मायनस 1 अपॉन एक पार्ट करतो, त्याच्यानंतर इंटू पुन्हा 1 अपॉन एक दुसरा पार्ट करतो. ठीक आहे. आता पहिला पार्ट म्हणजे कोणता, की तिथे एक्स ची व्हॅल्यू आली पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू आली पाहिजे. एक्स म्हणजे पहा कोणता आहे? एक्स म्हणजे एटी स्क्वेअर. एक्स म्हणजे एटी स्क्वेअर. मग इथून एटी स्क्वेअर बाजूला काढा, पहा ए टी स्क्वेअर. जर एटी स्क्वेअर मी बाजूला काढला तिकडे काय राहील मग सांगा मला? ए टी स्क्वेअर काढला तर टॉइस टी, बरोबर आहे का? टॉइस टी. एटी स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू काय आहे? एटी स्क्वेअर. आणि वाय ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला टॉइस एटी. म्हणजे इथे एक्स येईल, इथे वाय येईल. एक्स आणि वाय ला ट्रान्सफर. ओके 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 ओके, ठीक आहे. पहा अशा वेळेला काय डिसिजन घ्यायचं असते. पहा इथे टॉइस टी आहे आणि आपल्याला काय पाहिजे? टॉइस एटी पाहिजे. त्यापैकी फक्त टॉइस टी आहे. ए आहे का तिकडे? नाही आहे. म्हणजे ए ची गरज आहे. ए ची आपल्याला गरज आहे समजा. म्हणजे याचा अर्थ की इथे ए पाहिजे होता, तेव्हाच आपण तिथे वाय व्हॅल्यू आपण पुट करू. इथे ए पाहिजे होता, मग इथे ए जर पाहिजे तर ए ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? वरती सुद्धा ए ने मल्टिप्लाय करावं लागेल. वरती सुद्धा ए ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ की इंटू ए, वरती सुद्धा इंटू ए. हा इतका पार्ट आपल्याला आपल्याकडून करावा लागेल, कारण की ते टॉइस एटी पाहिजे. टॉइस एटी आणण्यासाठी इथे ए ने मल्टिप्लाय, इथे सुद्धा ए ने मल्टिप्लाय. आता काय आन्सर मिळेल पाहायला, अजून व्यवस्थित लिहू शकतो आपण. मायनस 1 अपॉन एटी स्क्वेअर इंटू ए इंटू 1 ए अपॉन मध्ये टॉइस एटी. ओके, आणि हा जो एटी स्क्वेअर आहे हा इतका पार्ट, आणि हा टॉइस एटी स्क्वेअर. ओके, टॉइस एटी स्क्वेअर ची व्हॅल्यू कोणती आहे पहा? सॉरी, एटी स्क्वेअर ची व्हॅल्यू कोणती आहे पहा? एक्स. आणि टॉइस एटी ची व्हॅल्यू वाय. तर ह्या जर आपण व्हॅल्यू इथे पुट केल्या पहा तर काय आन्सर मिळेल? मायनस 1 अपॉन एक्स इंटू ए अपॉन टॉइस एटी ची व्हॅल्यू वाय. आणि इकडे आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आणि आता पहा तुम्हाला काय आन्सर मिळतंय. हा जो अपॉन मधला एक्स वाय आहे त्याला ट्रान्सफर करा लेफ्ट साइडला. ठीक आहे. एक्स इंटू वाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, कारण की अपॉन मध्ये आहे तर मल्टिप्लिकेशन मध्ये. एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आणि राईट साइडला काय येईल? मायनस 1 इंटू ए म्हणजे मायनस ए. ठीक आहे. आणि आपल्याला काय आन्सर पाहिजे पहा? राईट साइडचा मायनस ए लेफ्ट साइडला पाहिजे, प्लस ए होऊ शकते. ओके, म्हणजे हा जो ए आहे समजा मायनस ए, याला इकडे ट्रान्सफर. म्हणजे एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आणि मायनस ए ला ट्रान्सफर प्लस ए, आणि तिकडे काही नाही म्हणजे 0. हे झाला आन्सर प्रूफ. ठीक आहे. असं थोडासा चेंजेस करायचा असतो शेवटी, बाकी सिंपल आहे. पहा हे फर्स्ट इक्वेशन, इथे पॅरामीटर कोणतं आहे? टी. विथ रिस्पेक्ट टू टी मी आन्सर काढला. हे फर्स्ट इक्वेशन एकदम सिंपल आहे. ए बाहेर काढला, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॉइस टी. इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन टॉइस ए टी. टॉइस ए बाहेर काढला, कॉन्स्टंट नंबर, फक्त टी चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे टॉइस ए इंटू 1 मीन्स टॉइस ए. सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करू. सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करू तर आपल्याला हे आन्सर मिळेल 1 अपॉन टी. टॉइस ए कॅन्सल, 1 अपॉन टी. टी ला वरती घेऊन गेलो आहे तर त्याचा पॉवर काय होऊन जाईल? -1. ठीक आहे, प्लस 1 चा -1. इथे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. एक्स रेज टू पॉवर एन चा फॉर्म्युला, तर एन म्हणजे -1, टी चा पॉवर एन -1, -1 आणि टी चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, मग नंतर काय होईल? मायनस टी चा पॉवर -1 म्हणजेच -2. नंतर मग dt अपॉन dx. dt अपॉन dx ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन
फर्स्ट मधून पुट करायची, ती व्हॅल्यू आपल्याला रेसिप्रोकल घ्यायची आहे. तिथे आपण व्हॅल्यू कोणती काढत असतो इक्वेशन फर्स्ट मध्ये? dx बाय dt काढत असतो. इक्वेशन फर्स्ट मध्ये काढत असतो ही व्हॅल्यू आपण. इथे काय करायचं आहे, याला उलट करायचं, जे काही व्हॅल्यू मिळाली असेल त्याला उलट करायचं, ती व्हॅल्यू इथे पुट करायची आहे समजा. ओके, आणि याला कंबाईन करून इथून मी दोन पार्ट केल्या. दोन पार्ट म्हणजे का बरं? एका ठिकाणी x आला पाहिजे अपॉन मध्ये, दुसऱ्या ठिकाणी y, म्हणजे अपॉन मधला xy तो इकडे नेल्यावर काय होऊन जाईल? मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून तो तिकडे अपॉन मध्ये असला पाहिजे समजा. ठीक आहे, असं हे सर्व आन्सरला ऑब्झर्व करावं लागते की हे आन्सर कसं आणायचं म्हणून. थोडं ऑब्झर्व करावं लागेल तुम्हाला. डायरेक्ट आन्सर नाही मिळेल की तुम्हाला वाटत असेल की बस सॉल्व्ह करण्या शेवटी आन्सर भेटून जाईल. नाही, थोडा दिमाग यूज करावा लागेल आपल्याला की कोणता नंबर कुठे ट्रान्सफर करावा लागेल, कोणती व्हॅल्यू पुट करावं लागेल. जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं की समजा इथे ए नव्हता, इथे ए पाहिजे होता. ठीक आहे, मग ए आपण आपल्याकडून जर मल्टिप्लाय केला तर वरती सुद्धा ए ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग इथे हा x होऊन जाईल, हा y, एक्स वाय ला ट्रान्सफर इंटू मध्ये चालला जाईल आणि मायनस ए ला ट्रान्सफर म्हणजेच प्लस ए. याप्रमाणे हे आन्सर. ओके, ओके. पहा या प्रश्नामध्ये फक्त एक छोटस इक्वेशन दिलंय, y इज इक्वल टू e रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x, आणि आपल्याला हे आन्सर आपल्याला प्रूव्ह करायचं. या आतमध्ये हे आन्सर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे असं समजा की हे शेवटचे प्रश्न आहे, शेवटच्या एक्सरसाइज मधले थोडे कठीण आहे समजा. शो दॅटचे एखादा पेपर पहा तुम्ही, एक दोन पेपर पहा, त्याच्यामध्ये शो दॅटचे प्रश्न आहेत डेरिव्हेटिव्ह या लेसन मधले समजा. तर या टाईपचे काही इक्वेशन वगैरे असतात परीक्षेमध्ये येतात, एक तरी प्रश्न असतो समजा याच्यावर. कसं करायचं मग आता सांगा बरं मला. फर्स्ट इक्वेशन मध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, लॉग घ्यायचं, लॉग घ्यायचं, घेऊ शकतो आपण लॉग. काय आन्सर मिळेल मग? लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x. ओके, हा लॉग y जसाच्या तसाच, आणि इकडे m इंटू टॅन इनवर्स ऑफ x इंटू लॉग e, आणि लॉग e ची व्हॅल्यू किती असते? 1, म्हणजे m इंटू टॅन इनवर्स ऑफ x, फक्त इतका पार्ट आहे. आणि आता काय घ्यायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह. ओके, एकच इक्वेशन दिले ना. हा ठीक आहे. टेकिंग डेरिव्हेटिव्ह, हा या आतमध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा? डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय. ठीक आहे, आपण पहिले लिहून टाकू. कॉन्स्टंट नंबर कोणता याच्यामध्ये? m. डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y, आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. हे बघा, डी वाय बाय डी एक्स पहिला डेरिव्हेटिव्ह मिळेल इथून आपल्याला. ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर m, टॅन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स इंटू 1 अपॉन वाय, आणि m ने याला मल्टिप्लाय करून टाकू आपण, m अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या y ला तिकडे ट्रान्सफर, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू y तिकडे मल्टिप्लिकेशन, म्हणजे y इंटू m अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि y ची व्हॅल्यू पहा क्वेश्चन मध्ये काय आहे? y म्हणजे e रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x. ठीक आहे, e रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x इंटू m अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, हा झालाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. याला देतो मी इक्वेशन फर्स्ट. आता काय करायचं सांगा मला? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, कसा काढायचा? थोडं काही चेंजेस करू शकतो का त्याच्यामध्ये? पहा तुम्ही,
याच्यामध्ये कॉन्स्टंट नंबर कोणता आहे? एम आहे ना, एमला आपण सुरुवातीला घेऊ शकतो, कॉन्स्टंट नंबर सुरुवातीला घेऊन टाकू आपण. म्हणजे यालाच आपण dy बाय dx कसं लिहिणार पहा, एम आधी लिहितो मी, ओके, आणि इंटू e रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ x आणि होल डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, बरोबर आहे. आपण मधला पार्ट 1 प्लस एक्स स्क्वेअर, याला देतो मी इक्वेशन फर्स्ट. आता काय झालं सांगा बरं, इथे आपण m ला जर बाहेर काढलं तर हा इतका पार्ट u अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ओके, बरोबर आहे, u अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह समजा. ठीक आहे, टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह. याला दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येईल आपल्याला, पुष्कळ पद्धती आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स, लेफ्ट साइडला डी बाय डी एक्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स, आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढत आहोत, इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर एम आणि इनटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता सांगा मला, हा एम जसाच्या तसाच, आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगा मला. 1 प्लस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये, याचा स्क्वेअर. ओके, वरती सांगा मला 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, त्याच्यानंतर मायनस ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, हा डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, हा एम जसाच्या तसाच, सांगा मला 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एम चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, तेच आन्सर मिळते है ना, तेच आन्सर मिळेल. किंवा याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला पण आहे, हे बघा, ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, हे बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर ही व्हॅल्यू आपण ठेवू शकतो, आपण याचा डेरिव्हेटिव्ह समजा, बघा हेच आन्सर मिळेल ना आपल्याला, हेच आन्सर मिळणार आहे आपल्याला. काढलं आपण सुरुवातीला, आपला क्वेश्चन हाच होता ना, ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय, हे इक्वेशन फर्स्ट मध्ये, हेच आन्सर मिळेल. तरी नाही समजत असेल पुन्हा काढू आपण समजा इथे, हे बघा ई रेस टू पॉवर एक्स चा फॉर्म्युला, काय आन्सर मिळेल, तेच आन्सर मिळेल. म्हणजे ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आणि मग एम इंटू, तर एम कॉन्स्टंट नंबर आहे, तर एम हा जसाच्या तसाच आहे, आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हे असं आन्सर मिळेल आपल्याला. म्हणजे पहिले ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तेच आन्सर मिळेल. मग आपण हा वरचा जो पार्ट आहे एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी एम कॉन्स्टंट नंबर, तर एम हा जसाच्या तसाच, आणि फक्त टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस हा पार्ट जसाच्या तसाच, ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, 1 चा 0, तो काय घ्यायचा गरज नाही आपल्याला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर आहे ना, 2x, म्हणजे इथे लिहितो मी डायरेक्ट 2x आणि अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे, आता काय होते पहा बरं, बरोबर विचार करा. मायनसच्या आधी इथे काहीतरी कॅन्सल होत आहे, पहा बरोबर काय कॅन्सल होते, अपॉन मधला 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो. ओके, हा सुरुवातीला 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इकडे अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा कॅन्सल. ठीक आहे, काय शिल्लक राहील मग, हा एम सुरुवातीला घेऊ शकतो आपण. ओके, हा एम आणि इंटू ई रेस टू पॉवर एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स
मायनस ओके हा 2x इंटू ई रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x आणि अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे. ओके, सांगा मला आता कॉमन काय निघू शकते याच्यातून? राईट, काय कॉमन निघेल? ई रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x हा इतका पार्ट कॉमन निघतो. ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील आता? हा जर पार्ट कॉमन काढला तर फक्त m शिल्लक राहील मायनस टॉइस एक्स आणि अपॉन मध्ये काय शिल्लक राहील? 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होल स्क्वेअर. ओके इथपर्यंत? ठीक आहे. आपण त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत आहोत. आता काय करतो मी पहा, हा m इंटू ई रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x हा जो इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तो ब्रॅकेट दोनदा आहे, त्याच्यातला एक ब्रॅकेट तिथेच ठेवतो आणि जो दुसरा ब्रॅकेट आहे तो हे याच्या अपॉन मध्ये लिहितो. ठीक आहे. एक ब्रॅकेट इथेच ठेवायचा आणि एक ब्रॅकेट इथून आपण याच्या अपॉन मध्ये लिहायचं म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक ब्रॅकेट मी इथे ठेवतो 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इंटू जो दुसरा एक ब्रॅकेट शिल्लक राहील तो जसाच्या तसाच तिथेच म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही स्टेप समजली तुम्हाला? काय केलं मी? तिथे ब्रॅकेटचा स्क्वेअर होता तर एक ब्रॅकेट तिथे ठेवला, एक ब्रॅकेट दुसऱ्याच्या अपॉन मध्ये लिहिलाय. समजा आपण याचा पुन्हा मल्टिप्लिकेशन केलं समजा तर अपॉन मधला ब्रॅकेट आणि हा अपॉन मधला ब्रॅकेट यांचा मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला स्क्वेअर मिळतो समजा. ठीक आहे. हा आता हा जो इतका पार्ट आहे, इतका पार्ट इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काढला. पहा m इंटू ई रेस टू पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे का? पहा तेच आहे, सेम, बिलकुल सेम आहे. ओके, म्हणजे मग करायचं काय? इतक्या पार्टच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? dy बाय dx. ठीक आहे. हा पार्ट काढून टाकायचा, dy बाय dx ठेवायचं म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट याच्या ठिकाणी ठेवायचं आपल्याला dy बाय dx. असं आन्सर मिळेल इथपर्यंत. ठीक आहे. आणि मग नंतर ब्रॅकेटमध्ये m मायनस 2x आणि अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू झाली आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलाय समजा. ओके, पण हे आपला आन्सर आहे का? पहा बरं, आन्सर तर काहीतरी भलतच आहे ना. आन्सर काहीतरी वेगळं आहे समजा. आन्सर मिळेल आपल्याला, फक्त थोडं आपल्याला ते ट्रान्सफर वगैरे कसं करायचं ते समजलं पाहिजे फक्त, बस. तिथून आन्सर मिळेल आपल्याला. एकदम आपण जवळ आलेलो आहे समजा आन्सरच्या एकदम. ठीक आहे. पहा आता हे बघा काय करायचं. हा जो 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे अपॉन मध्ये आहे त्याला ट्रान्सफर करायचं लेफ्ट साइडला, कारण की ते मल्टिप्लिकेशन आहे. तर अपॉन मधला नंबर हा जो 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे त्याला आपण ट्रान्सफर करू शकतो इकडे. तर काय आन्सर मिळेल पहा बरं. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन मध्ये ट्रान्सफर केल्यावर मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके, इथपर्यंत अपॉन मधला 1 प्लस एक्स स्क्वेअर डायरेक्ट लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल इथे. ठीक आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडला काय राहील सांगा मला? हा dy बाय dx आणि m मायनस 2x राहील असं शिल्लक पार्ट. ठीक आहे. m मायनस 2x आणि dy बाय dx. ओके, आता काय करायचं पहा. 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आणि हा जो टर्म आहे हा इथे पॉझिटिव्ह आहे तर त्याला ट्रान्सफर केल्यावर निगेटिव्ह होऊन जाईल, मायनस मध्ये होऊन जाईल. मायनस m मायनस 2x आणि इंटू dy बाय dx म्हणजे पूर्णच्या पूर्ण टर्म आपण ट्रान्सफर केलाय. मग राईट साइडला काय नाही म्हणजे पहा आन्सर मिळत आहे आपल्याला. ठीक आहे. आता काय फरक आहे या आन्सर मध्ये आणि या आन्सर मध्ये? सेम आलेला आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मधामध्ये इथे मायनस आहे. ठीक आहे. आणि तिथे मधामध्ये काय आहे? प्लस आहे. ओके,
पण तिकडे आधी काय आहे 2x मायनस एम आहे, बाकी dy बाय dx जसाच्या तसंच. मग काय करणार आपण, 2x आधी पाहिजे तर आपल्याला हा 2x आधी पाहिजे आपल्याला, फक्त साईनच चेंज करायचं ना आपल्याला, तर मायनस साईन कॉमन काढावं लागेल तिथून आपल्याला. म्हणजे इथून जर मायनस साईन आपण कॉमन काढलं समजा, तर जो पॉझिटिव्ह टर्म आहे तो निगेटिव्ह होऊन जाईल, जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो मग, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस, इथून जर आपण जे मायनस साईन कॉमन काढू तर मायनस आणि हे मधातला मायनस हे काय होऊन जाईल प्लस, आणि जे टर्म्स आहे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्म कोणता होईल मग, आता जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. निगेटिव्ह कोणता आहे पहा, -2x, तर तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. मग जो पॉझिटिव्ह होईल तो आधी लिहावा लागेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे -2x पॉझिटिव्ह झाल्यावर तो आधी लिहू आपण पॉझिटिव्ह 2x, आणि जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होऊन जाईल, म्हणजे प्लस एमचा मायनस एम होऊन जाईल, तर -m आणि इंटू dy बाय dx. बस हा प्रश्न संपला इथे. ठीक आहे.